हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टेट आणि टेट परीक्षेसाठी अतिमहत्त्वपूर्ण डायरेक्ट प्रश्नांच्या उत्तरासहित बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण जेव्हा आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही तेव्हा आपण ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकली तरीही आपला खूप फायदा होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ आपण चालू करून ठेवला आणि आपल्या काही कामातही असलो तरी ऑडिओचा आवाज ऐकून आपण भरपूर काही शिकू शकतो। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल यांना म्हटले जाते। मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल यांना म्हटले जाते। तसेच दुसरा प्रश्न, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केली। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केली। प्रश्न तिसरा, रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला। रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला। प्रश्न चौथा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ जे.बी. वॉटसन होय। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ जे.बी. वॉटसन होय। प्रश्न पाचवा, भौतिक शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन 1879 मध्ये लिपझिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली। भौतिक शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन 1879 मध्ये लिपझिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली। प्रश्न सहावा, नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजेच प्रायोगिक पद्धत होय। नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजेच प्रायोगिक पद्धत होय। प्रश्न सातवा, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजेच बाह्य निरीक्षण होय। नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजेच बाह्य निरीक्षण होय। वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र वुडवर्थ यांनी मांडले। वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र वुडवर्थ यांनी मांडले। प्रश्न नववा, प्रायोगिक पद्धतीत एक गट नियंत्रित असतो तर दुसरा गट प्रायोगिक असतो। प्रायोगिक पद्धतीत एक गट नियंत्रित असतो तर दुसरा गट प्रायोगिक असतो। प्रश्न दहावा, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते, कारण परिणामकारक अध्यापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी आणि उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते। शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते कारण परिणामक अध्यापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी आणि उत्तम नागरिक घडविण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते। प्रश्न 11वा, वर्तन अभ्यास पद्धतीमधील शास्त्रीय पद्धत म्हणजेच निरीक्षण पद्धत होय। वर्तन अभ्यास पद्धतीमधील शास्त्रीय पद्धत म्हणजेच निरीक्षण पद्धत होय। प्रश्न 12वा, मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी सर्वेक्षण पद्धतीत वापरतात। मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी सर्वेक्षण पद्धतीत वापरतात। प्रश्न 13वा, आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे। आत्मनिरीक्षण पद्धती बिनखर्चिक आहे, तसेच यामध्ये आत्मदोष कमी करता येतात आणि या पद्धतीला स्वतंत्र प्रयोगशाळा लागत नाही। हे आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे आहेत। आपण आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे बघितले तर आपण या 14व्या प्रश्नामध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीचे काही तोटे बघणार आहोत। या पद्धतीमध्ये वेडी मुले, मतिमंद माणसे इत्यादी वापरता येत नाही। तसेच आत्मनिरीक्षण करणे यात कठीण जाते। याचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात। हे वरील सर्व तोटे आत्मनिरीक्षण पद्धतीची आहेत। प्रश्न 15वा, सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ही जीवन वृत्तांत पद्धत होईल। सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ही जीवन वृत्तांत पद्धत होईल। प्रश्न 16वा, मर्मदृष्टीमूलक पद्धतीत समस्येची जाणीव
होणे महत्त्वाचे असते. मर्मदृष्टीमूलक पद्धतीत समस्येची जाणीव होणे महत्त्वाचे असते. प्रश्न 17वा, पुन्हा प्रत्ययाची अनुभूती येणे म्हणजेच स्मरण होय. पुन्हा प्रत्ययाची अनुभूती येणे म्हणजेच स्मरण होय. प्रश्न 18वा, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजेच धारणा होय. ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजेच धारणा होय. प्रश्न 19वा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत स्मरणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत स्मरणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रश्न 20वा, अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक अभिरुची, सवय आणि नैसर्गिक गरज हे आंतरिक अवधानाचे नियंत्रण करणारे घटक आहेत. अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक अभिरुची, सवय आणि नैसर्गिक गरज हे आंतरिक अवधानाचे नियंत्रण करणारे घटक आहेत. प्रश्न 21वा, अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक सजावट, नाविन्य आणि उद्दीपकाची तीव्रता नियंत्रण करणारे हे अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक आहेत. अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक सजावट, नाविन्य आणि उद्दीपकाची तीव्रता नियंत्रण करणारे हे अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक आहेत. प्रश्न 22वा, अभिरुची श्रेष्ठ आहे कारण ती अवधानास जन्म देते. अभिरुची ही श्रेष्ठ आहे कारण ती अवधानास जन्म देते. प्रश्न 23वा, विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राचे नाव एबिंगहॉस आहे. विस्मरण या प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाचे नाव एबिंगहॉस आहे. प्रश्न 24वा, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे हा विचार डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी मांडला. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे हा विचार डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी मांडला. प्रश्न 25वा, अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी अशी बुद्धीची व्याख्या करणारे टर्मन होय. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी अशी बुद्धीची व्याख्या करणारे टर्मन होय. प्रश्न 26वा, अध्ययन संक्रमणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. धन, ऋण आणि शून्य संक्रमण हे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रश्न 27वा, सामाजिक समायोजन साधण्यासाठी सर्व समागम घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे. प्रश्न 28वा, द्विघटक उपपत्तीचा जनक स्पिअरमन होय. द्विघटक उपपत्तीचा जनक स्पिअरमन होय. प्रश्न 29वा, किशोरावस्था सामान्यपणे 6 ते 12 वर्षापर्यंत असते. किशोरावस्था सामान्यपणे 6 ते 12 वर्षापर्यंत असते. प्रश्न 30वा, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो हे धन अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो हे धन अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. प्रश्न 31वा, अध्यापनात शिक्षक, विद्यार्थी आणि विषय या घटकांचा समावेश होईल. अध्यापनामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि विषय या घटकांचा समावेश होईल.